नुकताच जगभरात महिला दिवस साजरा झाला. महिलांसाठी विविध कार्यक्रम राबवण्यात आले. परंतु बदलापूर शहरातील जांभेळघर गावातील बौद्ध वस्तीच्या महिलांना देशाच्या 76व्या स्वातंत्र्य वर्षानंतरही संघर्ष करावा लागतोय. आज जे चित्र आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ते मन सुन्न करणारी आहेत. कित्येक किलोमीटर पायपीट करत भर उन्हात या महिलांना डोक्यावर हंडा कळशी घेत पाण्यासाठी सैरावैरा संघर्ष करावा लागतोय. इथले ग्रामसेवक, सरपंच, स्थानिक आमदार यांचे पूर्णतः या बौद्ध वस्तीकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप स्थानिक महिलांनी केलाय. महिलांना भर उन्हात दुसऱ्यांच्या फार्म हाऊसमध्ये जाऊन चोरून पाणी भरावे लागते. अशा प्रकारे हा संघर्ष आमच्याच वाटेला का, असा प्रश्न महिला विचारताना दिसून येत आहेत. धरण आमच्या बाजूला तरी कोरड मात्र घशाला, अशी स्थिती इथल्या नागरिकांची झाली आहे. रस्ता ओलांडताना अनेक अपघात देखील होतात. 70 वर्षाची आजी, जिला आरामाची आवश्यकता आहे, अशी आजी डोक्यावर 3 हंडे घेत लटपटत्या पायाने पाण्यासाठी वनवन फिरताना दिसून येते. आता तरी प्रशासन याकडे लक्ष देईल का आणि त्यांचा पाणी प्रश्न मिटेल का, असा सवाल आता गावकरी विचारतायत. प्रतिनिधी अनिकेत सोनावणे, ठळक वार्ता, बदलापूर.